नमस्कार मित्रांनो, मी आता उभा आहे सावित्री नदीच्या पात्रामध्येच। हे बघा, ही सावित्री नदी आहे, मी तुम्हाला दाखवतो। आणि हे माझ्या मागे दिसतंय हे विसावा हॉटेल, विसावाचं हे बघा, हा विसावा हॉटेल आहे इकडे। आणि रिव्हर विसावा हे पुढे गेला तिकडनं सरळ का MIDC हायवे, मुंबई गोवा हायवे, इकडे सरळ गेलात का गोवा, इकडनं दिसतंय। बोलो चला, नदीच्या पात्रामध्ये काम चाललं आहे मित्रांनो। ही सावित्री नदी आहे आणि सावित्री नदीला दरवर्षी पूर येतो। आता पूर आल्यानंतर पाण्याचा हे साठा खूप वाढतो आणि महाड शहराला पुरापासून धोका निर्माण होतो। बघा मित्रांनो, आता हे गाळ काढण्याचं काम चाललं आहे, मशिनरी आहेत इकडे बघा। हा एक टापू आहे, इथे ते खनन चाललं आहे बघा, असे चाललं आहे। हा मध्ये एक टापू होता, तो टापू काढण्याचं काम, ती माती भराव काढण्याचं, हे गाळ काढण्याचं काम चाललेलं आहे मित्रांनो। हा आहे शेडाव नाका, हा शेडाव नाका आहे। इथे पूर्वी नाका होता, पूर्वी ज्या बाहेरच्या ज्या गाड्या यायच्या तिथे चेक व्हायच्या, आणि हा शेडाव नाका आहे। या शेडाव नाक्यापासूनच खरं महाड सुरू होतं। आता हे तिकडे राहिलं आहे, हे सगळं इथून सुरुवात होते ही महाडची, ती खाली गांधारी, खाली लास्ट नाक्यापर्यंत हे गाळ काढण्याचं काम चालू आहे। आता आलो होतो बँगलोरवरून, तर बोलो चला नदीत जाऊया, खाली काय चाललं आहे बघूया, म्हणून आलो होतो। इथे हे काम चाललेलं आहे सगळं खननाचं। आता पाणी कमी, आता पाऊस चालू झाला का सावित्री नदीला इथून जेव्हा पूर येतो तेव्हा हे पाणी महाड शहरामध्ये शिरतं, आणि म्हणून हे शासनाकडून गाळ काढण्याचं काम चालू आहे मित्रांनो। आता हे बघा, ह्या नदीच्या पलीकडे महाड आहे, आणि इकडे हे राजेवाडी म्हणून एक गाव आहे, आणि इकडे बरीचशी गावं आहेत, पण हे मोठं प्रख्यात गाव आहे राजेवाडी। इकडे पलीकडे हे जे दिसतंय शॉर्टकट आहे इथून। चला एक व्हिडिओ बनवूया, दाखवूया आपल्या मित्रांना। थांबलो होतो इथे विसावाला, सकाळी आंघोळी वगैरे केली आणि बोलत चला आज महाडला खाली आज जाऊया इथे दर्शन। मित्रांनो, खूप मोठं पात्र आहे, पावसाळी एवढं जबरदस्त पाणी असतं इथे, प्रचंड पाण्याची हे असते। आणि ह्याच्यावरती जेव्हा पूर येतो तेव्हा पाणी पलटतं ह्याच्या पलीकडे आणि महाड शहरामध्ये घुसतं, कारण ही सावित्री नदी आहे। की महाबळेश्वरपासून जेवढं पाणी येतं ते सगळं इकडे येतं। आता ही सावित्री नदी अशी खाली जाऊन पूर्ण महाड तिच्या किनाऱ्यावर बसलेलं आहे मित्रांनो। त्याच्यामुळे एक उत्खननाचं हे म्हणजे भरावाचं काम चालू आहे। अतिशय निसर्गरम्य परिसर, अतिशय सुंदर परिसर आहे। बघा गाड्या चालल्यात दनादन सगळं सामान हे घेऊन, बोलत एक व्हिडिओ बनवूया। अतिशय सुंदर शहर आहे महाड, कधी आलात मित्रांनो तो भेट द्या महाड शहराला। महाड शहरामध्ये हे जे विसावा हॉटेल आहे हे जवळपास 50 वर्षापासून जुनं आहे। मी जेव्हा कॉलेजला होतो, आंबेडकर कॉलेजला, आता माझं वय 54-55 आता रनिंग होईल, माझ्या जन्मापासून मी बघतोय, मला जिथून समजायला लागलं तिथून काही हॉटेल आहे। आज त्याच हॉटेलला थांबण्याचा योग आला, तिथेच राहिलो आहे, काल उतरलो आहे। काल माझे जवळ बरेचसे मित्र पण आले होते। त्याच्यानंतर फार्म हाऊसला गेलो, फार्म हाऊसला तिकडे जाऊन रात्री आलो। आता मी अजून काही ठिकाण आहेत, आता महाडमध्ये बघण्यासारखं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे रायगड, इथून 24 किलोमीटर, तोही तुम्ही जाऊ शकता, बघू शकता। महाड हे ऐतिहासिक शहर आहे, आणि या शहरामध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सत्याग्रहाचं जे चौदार तळ आहे ते सुद्धा महाड शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी बघायला मिळेल। क्रांतीस्तंभ आहे, आंबेडकर स्मारक आहे, जिजामाता उद्यान आहे, महाडचं आराध्य दैवत वीरेश्वर महाराजांचं मंदिर आहे। अशा बऱ्याचशा ऐतिहासिक गोष्टी इथून जवळच गेलात तर गरम पाण्याचे झरे, सौ म्हणून एक ठिकाण आहे, तिथे गरम पाण्याचे झरेसुद्धा मिळतील। आणि ह्या साईडला इथून महाडपासून पुढे गेलात तर प्रतापगड आहे, महाड MIDC आहे, शिवतरगड आहे, त्याच्या पुढे महाबळेश्वर 54-55 किलोमीटर महाबळेश्वर। मित्रांनो, खूप सुंदर शहर आहे महाड। त्या महाडमध्ये जर तुम्ही आलात आजूबाजूला तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ऐतिहासिक बघायला मिळतील मित्रांनो। तर बोलत चला आता इथे आलेलो बोलो बघूया। ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांनो, फॉलो करा, ठीक आहे। थँक्यू।